ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड पाणी प्रश्नाबाबत सभागृहात लक्षवेधी मांडेन आमदार सुनील प्रभू। कुरुंदवाड शहरातील नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळावी या प्रमुख मागणीसाठी गेली 42 दिवस सर्वपक्षीय कृती समितीचे आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप ही शासनाकडून गांभीर्याने घेतलं जात नाही, हे दुर्दैव आहे। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः या नळ पाणी प्रश्नाबाबत सभागृहामध्ये लक्षवेधी मांडून शासनाला जाब विचारेन आणि विरोधी पक्ष म्हणून जे काय करता येईल ते करीन आणि हा पाणी प्रश्न मार्गी लावीन, असं आश्वासन शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते आमदार सुनील प्रभू यांनी आज कुरुंदवाड येथे सर्वपक्षीय कृती समितीला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला। दरम्यान दुसरीकडे मयूर उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील यांनी कुरुंदवाडचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांनी थेट कृती समितीचे पदाधिकारी व पालकमंत्री यांच्यात भेट घालून देऊन कुरुंदवाडचा पाणी प्रश्न निकाली लावावा अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा कुरुंदवाड शहरातील नळ पाणी पुरवठा योजनेसंबंधी सर्वपक्षीय कृती समितीला आपण सर्व प्रकारची प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासित केलं आहे। त्यामुळे येणारा काळच ठरवेल की कुरुंदवाड नळ पाणी पुरवठा योजनेस अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळणार की होऊ घातलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकणार। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याच्या एकूण पाण्याच्या स्कीमसाठी आज या ठिकाणी शिष्टमंडळ आपल्याला भेटले। त्या शिष्टमंडळाची मागणी एवढीच आहे की पाणी पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी तात्काळ त्या सगळ्या प्रशासकीय मान्यता आणि त्याला निधी उपलब्ध व्हावा। आज या ठिकाणी डॉक्टर संजय पाटील सर, आम्ही आणि कृती समितीचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत। ज्या याला प्रशासकीय मान्यता आणि निधीसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतील त्या तात्काळ करण्यासाठी शासन स्तरावरती आपण प्रयत्न करतो। 42 दिवस कुरुंदवाड नगर परिषदेच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जे सर्वपक्षीय कृती समितीचं आंदोलन सुरू आहे त्यावर सरकारची भूमिका म्हणजे सरकारला गांभीर्य नाही का? सरकारला गांभीर्य नाही आहे। काल पालकमंत्री येऊन गेले पण अद्यापर्यंत काहीच झालेलं नाही। मी पण आता अधिकाऱ्याला फोन करतोय, फेस टाईम लावलाय, फोन तर बंद दाखवतो म्हणजे फेस टाईमवरती बोलण्याची पद्धत आहे, फेस टाईम पण उचलत नाही। त्यामुळे किती ते सरकार आणि प्रशासन हे लोकांच्या प्रश्नाबद्दल गंभीर नाही हे लक्षात येतं। ठीक आहे, येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये याबाबतचा प्रश्न मी विचारेन, वाटल्यास लक्षवेधी आणेन आणि विरोधी पक्ष म्हणून जी बाजू मांडता येईल ती मांडून यांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चित करतो। धन्यवाद।